नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पितांबरी नर्सरीच्या मातृवृक्ष बागेमध्ये आहोत आणि ही मातृवृक्ष बाग म्हणजे आजचा अत्याधुनिक कल्पवृक्ष आहे. तर आत्ता आपण ज्या बागेमध्ये उभे आहोत ती बाग आहे दालचिनीची. दालचिनी तुम्हाला माहिती आहे की दालचिनी ही महत्त्वाचा घटक आहे तुम्हाला मसाला पिकांमध्ये. दालचिनीची साल ही मोठ्या प्रमाणात वापरली जाते मसाल्यामध्ये. पण आज पितांबरी नर्सरीच्या माध्यमातून मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगणार आहे की ह्याला जी फळं येतात ह्या झाडाला ती नागकेशर म्हणून वापरली जातात आणि नागकेशर हा महत्त्वाचा घटक आहे मसाल्यामध्ये. आणि या नागकेशर पावडरची जर तुम्ही बाजारभाव बघितला तो साधारण 2000 रुपये ते 2200 रुपयापर्यंत असतो. तर अशा प्रकारे हे कल्पवृक्ष झाड आहे, त्याची आता माहिती आपण घेऊया. त्याचं इकॉनॉमिक्स मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की हा कल्पवृक्ष कसा आहे. जर तुम्ही ह्या झाडांची लागवड केलीत एकरी तर साधारण 4 बाय 4 फुटावरची याची लागवड करायला लागते आणि साधारण 2700 झाडं तुमची या एकरामध्ये बसतात. तर ह्या एकरामध्ये 2700 झाडं बसत असताना तुम्हाला कारण पहिल्या 5 वर्षानंतर तुम्हाला ही झाडाची तोडणी करायला लागते. पण ती झाडाची तोडणी करत असताना साधारण तुम्हाला 3 वर्षामध्ये ह्याला फळं लागायला सुरुवात होते. जसं आपण मगाशी सांगितलं की नागकेशर हे फळं पावडर मिळते. तर ह्याच्यामध्ये साधारण तुम्ही जरी 100 ग्रॅम एका झाडाची फळं पावडर मिळाली तुम्हाला एका झाडापासून, तरी साधारण तुम्हाला 270 किलो एवढी पावडर मिळते. आणि ह्याचा भाव आपण साधारण 1000 रुपये किलो घेतला तर साधारण 2,70,000 रुपये असं उत्पन्न तुमचं तिसऱ्या वर्षी चालू होतं. हे तुम्हाला सलग 2 वर्ष मिळतं, कारण 5व्या वर्षी तुम्हाला हे झाड पूर्णपणे अगदी जमिनीपासून 2 फुटावरती तोडायला लागतं आणि त्याच्यापासून जी साल येते ती साधारण तुम्हाला 60 टन एवढी साल मिळते. आणि 60 टनामध्ये साल मिळत असताना तुम्हाला जे लाकूड मिळतं ह्याच्यामधनं, ज्याचं आपण बार्क काढली की साल काढली की ते लाकूड राहतं ते तुम्हाला जळण्यासाठी उपयोगी पडतं. म्हणजे साधारण 60 टन तुम्हाला जे काय लाकूड मिळते ते जळण्यासाठी. आणि 60 टनापासून जी तुम्ही साल काढाल साधारण ती साधारण तुम्हाला 10 टनापर्यंत मिळते. आणि ह्या 10 टन जी साल मिळते त्याचा आपण होलसेल भाव जर 300 रुपये जरी पकडला तरी साधारण तुम्हाला 30 लाख एवढं उत्पन्न या झाडांपासून एकरी तुम्हाला याच्यामधनं मिळतं. त्यामुळे जर शेतकऱ्यांनी 3 एकरवरती जर ही झाडं लावली तर साधारण तुम्हाला पहिल्या वर्षी दर एक वर्षी जर ही झाडं लावली तर साधारण 3 वर्षामध्ये तुम्हाला परत पहिल्या झाडाची तोडणी झाल्यानंतर लगेच पुढचं जे शेत आहे ते तुम्हाला उत्पन्नासाठी मिळतं. तर 3 एकरवरती याची लागवड केली तरी खूप चांगला प्रॉफिट, चांगला बिझनेस आहे याचा. आणि महत्त्वाचं म्हणजे आता ही झाडं आपण लागवड करत असताना तुम्ही सालीपर्यंत आपण आलो. तसंच याच्या महत्त्वाचं म्हणजे याची पानं जी आहेत ते पानांचं तुम्ही बघाल तर ही मोठ्या प्रमाणात तमालपत्र म्हणून वापरली जातात. पण हे खूप चुकीचं आहे की इन फ्युचरमध्ये हे लीड टू कॅन्सर, म्हणजे याच्यापासून कॅन्सर होऊ शकतो. त्यापेक्षा याचं बेस्ट जे आहे ते तुम्हाला मी ऑइल, त्याच्यापासून जर तुम्ही ऑइल काढलं, एक्स्ट्रॅक्शन केलं, ते तुम्हाला 10 टन समजा याचा पूर्ण पाला मिळाला तर साधारण 4% तुम्हाला याचं ऑइल मिळतं. तर साधारण 400 किलो एवढं तुम्हाला ऑइल मिळतं. आणि बाजारभाव आपण जर 300 रुपये पकडला तरी पण 1,20,000 रुपये एवढं तुम्हाला त्याचं उत्पन्न मिळतं. म्हणजे झाडं तोडल्यानंतर ही जी पानं पानं तुमची पडलेली असतात ती तुम्ही गोळा केलीत आणि जर डिस्टिलेशन केलं तर तुम्हाला त्याचा पण फायदा आहे. म्हणून जे मी मगाशी म्हटलं की हे कल्पवृक्ष आधुनिक कल्पवृक्ष आहेत. आता अशा प्रकारे आहे हे कल्पवृक्ष का, तर ह्याचं तुम्हाला अगदी पहिल्यांदा पान, नंतर फळं, नंतर त्याचं लाकूड हे पूर्णपणे तुम्हाला उपयोगात येतं. तर आता ही लागवड करत असताना तुम्हाला महत्त्वाचं काही आहे तर जी ऑथेंटिक व्हरायटी आहे, जी सुवासिक व्हरायटी आहे तिची लागवड करणं. आणि ह्याची रोपं तुम्हाला मिळतील कुठे, तर अर्थातच मी ज्या बागेमध्ये उभा आहे ती मातृवृक्ष बाग आहे. त्यामुळे पितांबरी नर्सरीमध्ये तुम्हाला ही छान अशी सुदृढ अशी रोपं मिळतील ह्याची दालचिनीची. आणि दालचिनीची रोपं तुम्ही नुसती घेतलीत पितांबरीकडनं तर त्याच्या पुढचं तर तुम्ही नर्सरीमधनं घेतल्यानंतर तुम्हाला ह्याला लागणारं सगळं टेक्निकल बॅकअप आहे. नंतर त्याला लागणारी औषधं आहेत, नंतर त्याला लागणारी खतं आहेत ती पितांबरी नर्सरी आणि पितांबरी ॲग्रो डिव्हिजनच्या माध्यमातून तुम्हाला शेतकऱ्यांना अंडर वन रूफ मिळतील. आणि त्याच्यावर तुम्हाला मी जसं बोललो की टेक्निकल गायडन्स पण मिळेल. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही पितांबरी नर्सरीमधनं दालचिनी रोपं खरेदी करा, तुम्हाला चांगला आर्थिक फायदा आहे. तर दालचिनी हे अत्याधुनिक कल्पवृक्ष जो आहे आपल्याकडे त्याचा चांगल्या प्रकारे तुम्हाला शेतकऱ्यांना फायदा होईल. तर नक्कीच तुम्ही पितांबरी नर्सरीमधनं
आजच रोपं बुक करा आणि पितांबरी नर्सरीच्या माध्यमातून ह्याची मोठ्या प्रमाणात लागवड करा. धन्यवाद.